नमस्कार, मी नूतन. इट्स माय चॉईस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत, बघायला तर एकदम अवघड पण बनवायला ही तितकी सोपी, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रसमलाई. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे आपण रसमलाई बनवण्यासाठी 1 लिटर ताजे म्हशीचे दूध घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईचे दूधही घेऊ शकता. आणि आता या दुधापासून आपल्याला पनीर बनवायचं आहे. तर इथे आपण मंद आचेवर दूध छान असं उकळवून घ्यायचं आहे. दुधाला 1 उकळी आली की लगेच यात आपण 1 लिंबू पिळायचा आहे. लिंबू जर मोठं असेल तर तुम्ही अर्धं लिंबू पिळलं तरी सफिशियंट आहे. जर लिंबू छोटं असेल तर तुम्ही 1 लिंबू त्याच्यामध्ये पिळू शकता. जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर छानच. जर व्हिनेगर असेल तर 1 ते 1.5 चमचा व्हिनेगर यात आपण घालायचा आहे. नसेल तर लिंबाचा रस पिळला तरीही चालेल. तर आता इथे दूध छान उकळायला लागलेले, 1 उकळी दुधाला आलेली आहे. आणि यात आपण तर इथे आपल्याकडे मोठ्या आकाराचं आणि एकदम रसदार असं लिंबू होतं, त्यामुळे अर्धाच लिंबू यात आपण पिळणार आहोत. जर तुमच्याकडे लहान आकाराचं असेल तर तुम्ही 1 पिळलं तरीही चालेल. तर आता या दुधामध्ये आपण लिंबाचा रस घातलेला आहे. छानपैकी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अजून थोडा वेळ याला असंच गॅसवर सोडून द्यायचं आहे. तर आता इथे आपलं दूध फाटलेलं आहे आणि पाणी आणि हे पनीर दोन्ही सेपरेट झालेलं आहे. तर आता हे दूध आपण थंड होऊ द्यायचे. दूध थंड झालेलं आहे आणि अशा प्रकारे इथे आपण एक छोटंसं पातेलं आणि त्यावर चाळण घेतलेली आहे. त्याच्यावर एखादं पातळ सुती कापड आपण घ्यायचं आहे आणि हे थोडंसं थंड झालेलं, खूप जास्तही थंड करायचं नाही. हे थोडं कोमट झालं ना की लगेच आपण हे गाळून घ्यायचं आहे. पाणी सेपरेट करायचे आणि आपल्याला पाहिजे ते पनीर सेपरेट करून घ्यायचं आहे. आणि लिंबाचा रस घातल्यामुळे याला जरा आंबटपणा येतो आणि तो आपल्याला येऊ नये त्यासाठी आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फक्त पाणी घालायचं आहे, याला हात वगैरे लावायची गरज नाही. आणि आता पाणीही घालून झालेलं आहे. तर यातील आपण सर्व पाणी नितळून काढायचं आहे. जसं इथे आपण करतोय अगदी त्याचप्रमाणे. मार्केटमधून विकतचं पनीर आणण्यापेक्षा असं घरी पनीर बनवलेलं खूप छान आणि याच्यापासून रसमलाई पण खूप छान बनवून तयार होते. तर आता पाणी सगळं नितळून झाले आणि अशा प्रकारचे आपण याला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि साधारणतः अर्धा तास तरी याला आपण असंच सोडून द्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण रसमलाईचा जो रस असतो तो बनवून घेऊया. आणि त्यासाठी इथे आपण अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईचे दूधही घेऊ शकता, ॲज यू विश. आणि इथे आपण केसरी मिल्क मसाला घेतलेला आहे. तो साधारणतः 45 रुपयाला येतो. तर इथे आपल्याला खाली प्राईस दिलेली आहे, बघू शकता तुम्ही पण. आणि जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही यात बदाम, पिस्ता, केसर, वेलची पूड हे सर्व बारीक करून तुम्ही घालू शकता. पण असा मसाला जर घेतला ना तर याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही, कारण ऑलरेडी याच्यामध्ये सगळं असते. तर आता या कपाने आपण साधारणतः पाऊण कप एवढी साखर दुधामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आता दुधामध्ये आपण साखर घातलेली आहे. दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून, पण तुम्ही घालायला विसरायचे नाही आहे. तरी इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण जो मसाला घेतला होता त्याचं एक पूर्ण पॅकेट आपण याच्यामध्ये घालायचं आहे. आणि दूध किती छान असं उकळलेलं आहे. तर यात आपण चिमूटभर पिवळा रंग घालायचा आहे. यात रंग घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारणतः 25 ते 30 मिनिट हे दूध आपण असंच उकळवायला ठेवायचं आहे. तर आता हा रस आपल्याला खूप जास्त घट्टही करायचा नाही आहे, कारण काय होतं, खूप जास्त घट्ट झाल्यानंतर आपण ज्या बनवलेल्या टिक्की असतात ना त्या या रसामध्ये छान अशा मुरत नाही. त्यामुळे आपण रस थोडासा पातळच ठेवायचा आहे. तर तुम्हाला टायमिंग सांगितलेला आहे, इथे आपण 25 ते 30 मिनिट आपण हा रस उकळवायला ठेवायचा आहे. तर आता इथे आपली दुसरी स्टेप पण कंप्लीट होत आहे आणि आता रस पण छान उकळलेला आहे. 25 ते 30 मिनिट झालेले, याला आपण थंड होण्यासाठी ठेवूया. आणि तोपर्यंत आता आपण रसमलाईसाठी टिक्की बनवून घेऊया. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थित बघा इथे आपण कशा प्रकारे टिक्कीज बनवतोय.
तर सर्वप्रथम इथे आपण सगळं पनीर हे एकदम बारीक असं मॅश करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता, पण असं हाताने कराल ना तर एकदम छान आपल्या टिक्कीज बनवून तयार होतात. तर इथे आपण दाखवल्याप्रमाणे असं थोडं थोडं पनीर घेऊन आपण याला हाताने हळूवार असं मॅश करून घ्यायचं आहे. आणि अगदीच खूप जास्तही मळू नका, जेणेकरून आपल्या हाताला असं तेल सुटेल किंवा यातून सगळं असं फॅट बाहेर निघून जाईल. अगदी 8 ते 10 मिनिट याला आपण मॅश करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. आणि याला असा मऊपणा आला, याचे क्रॅक्स कमी झाले की लगेच याचा असा गोल असा आपण एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर तुम्हालाही दिसत असेल किती छानपैकी इथे आपल्या टिक्कीसाठी पीठ मळून झालेलं आहे आणि हातालाही खूप जास्त असं तेल सुटलेलं नाही आहे. तर आता याचे आपण बारीक बारीक टिक्कीज करून घेऊया. तर आता आपल्याला माहिती आहे रसमलाईच्या टिक्कीज मोठ्या असतात, पण आपण याच्या बारीक अशा टिक्कीज बनवून घेत आहोत. कारण आपण ज्या वेळेस याला पाकामध्ये घालतो ना तेव्हा या अशा मस्त फुगून तयार होतात. म्हणजे जेवढी याची साईज आहे ना त्याच्या दुप्पट या टिक्कीज बनवून तयार होतात. तर अशा प्रकारे एक एक करून आपण इथे साधारणतः 18 ते 20 टिक्कीज बनवून तयार केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला हवं असेल तर साईज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे लहान मोठीही करू शकता. तर आता आपली सेकंड स्टेप झालेली आहे. आपला रस पण बनवून तयार आहे, टिक्कीजही बनवून तयार आहेत. आणि आता आपल्याला करायची आहे थर्ड स्टेप, आणि ती म्हणजे आपण या टिक्कीज छान अशा उकळवून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण एक अशी पसरट कढई घ्यायची आहे आणि यात आपण साधारणतः 4 कप पाणी घालून घ्यायचं आहे. 4 कप पाण्यामध्ये आपण 1.25 कप साखर घ्यायची आहे. तुम्ही कप कुठलाही असू द्या, लहान मोठी साईज, पण त्या कपाने मेजरमेंट करूनच तुम्ही सगळं घ्यायचं आहे व्यवस्थित, तरच आपली रसमलाई एकदम परफेक्ट बनून तयार होती. आणि आता छानपैकी ही साखर आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि पाण्याला अशी एकदम उकळी येऊन द्यायची. त्याच्या अगोदर या टिक्कीज आपण पाण्यात घालायच्या नाही. मस्त अशी एक उकळी आलेली आहे आणि एक एक करून आपण सर्व टिक्कीज पाण्यामध्ये घातलेले आहेत. किती छान दिसत आहेत ना, असं वाटते त्या पाण्यामध्ये पोहत आहेत. आणि आता यावर आपण झाकण ठेवून साधारणतः एक अर्धा मिनिट आपण हे असं सोडून दिलेलं होतं. आणि आता तुम्ही बघू शकता झाकून काढल्यानंतर किती टम्म फुगून तयार आहेत या. आणि आता यालाच आपण पलटी करूया आणि दुसऱ्या साईडनेही याला पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आता इथे टिक्कीज थंड झालेल्या आहेत आणि याचा रस आपण हाताने पिळून घ्यायचा आहे. खूप जास्तही पिळायचा नाही आणि असा अलगद हाताने सगळा रस आपण काढून घ्यायचा आहे. आणि या टिक्कीज आपण एका सेपरेट ताटामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. तर किती सॉफ्ट अशा ह्या टिक्कीज बनवून तयार आहेत ना, बघूनच खाव्याशा वाटत आहेत. आणि चवीलाही खूप छान अशा या लागतात. जेव्हा आपण या टिक्कीज रसामध्ये घालणार आहोत त्यावेळेस या टिक्कीज आणि हा रस दोन्ही रूम टेम्परेचरला असायला हवं. तर आता इथे सर्व टिक्कीज या रसामध्ये घालून झालेल्या आहेत. साधारणतः 2 तास आपण ही रसमलाई फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेली होती. तर आता तुम्ही बघू शकता किती मस्त अशी रसमलाई बनून तयार आहे. आणि या टिक्कीज पण किती छान रसामध्ये मुरलेल्या आहेत ना. तर तुम्ही बघू शकता ही फक्त दिसायला छान दिसत नाही तर याची चवसुद्धा एकदम अप्रतिम अशी लागते. आणि आता तुम्ही बघू शकता यातून आपण असं पिळल्यानंतर पण हा रस कसा बाहेर निघतोय आणि परत एकदा आपण या रसामध्ये घातल्यानंतर पुन्हा या रसामध्ये मुरून जातात. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या इट्स माय चॉईस या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लाईक शेअर करायलाही विसरायचं नाही. दिसायला तर छान दिसते, पण आता आपण टेस्ट करून पण बघूया कशी झाली आहे ते. एकदम मस्त. तर मग वाट बघू नका, लगेच तुम्ही पण ट्राय करून बघा अशा प्रकारची रसमलाई.